हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुवर्ण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मऊ लुसलुशीत आंबोळी आणि त्यासोबत नारळाची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात। आंबोळी हा एक कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे। बनवायला तर ही रेसिपी खूपच सोपी आहे, अगदी पटकन बनवून होते। अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही अशा प्रकारे झटपट आंबोळी बनवू शकता। खायला तर खूपच टेस्टी, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे। बघा, तुम्ही पाहू शकता किती छान अशा प्रकारे ही आंबोळी तयार झालेली आहे। तर ती कशी करायची ते पाहूयात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम साहित्य पाहूयात। 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा, पाऊण वाटी दही घेतलेला आहे। तर प्रथम एका बाउलमध्ये पोहे घेऊयात। तर पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये पाणी टाकून 2 वेळा हे पोहे स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा ॲड करायचा आहे आणि पाऊण वाटी दही ॲड करायचं आहे। तर इथे फ्रेश दह्याचाच वापर करायचा आहे, आंबट दह्याचा अजिबात वापर करायचा नाही। प्रथम पोहे, रवा आणि दही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। ते अशा प्रकारे मिक्स झालेले आहेत, परंतु ते व्यवस्थित मिक्स झालेले नाहीत। त्यासाठी ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे। हे संपूर्ण मिश्रण या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि 1 चमचा साखर ॲड करूयात। मीठ आणि साखर या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। साखरेमुळे या आंबोळीला रंग खूपच छान येतो। त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। ओला नारळ, फुटाण्याची डाळ, शेंगदाणे, जिरी, हिरवी मिरची, अद्रक, लिंबाचा रस, कढीपत्ता, मीठ आणि साखर। ते इथे ओला नारळ घ्यायचा आहे। याच्याऐवजी तुम्ही सुका नारळ 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून वापरला तरी पण चालेल, त्याच्यामुळे पण या चटणीची टेस्ट खूपच छान येते। प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ घेऊयात। तर नारळाच्या उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत किंवा खिसून घेतला तरी पण चालेल। त्यानंतर 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहेत। 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरी ॲड करूया। जिरीमुळे चटणीची टेस्ट खूपच छान येते। त्यानंतर अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 2 हिरव्या मिरचीचे अशा प्रकारे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 1 चमचा साखर ॲड करूयात। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे, त्याच्यामुळे या चटणीचा रंग आहे तसा छान राहतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात आणि पाणी ॲड करायचं आहे। पाण्यामुळे ही चटणी आपल्याला ज्या कन्सिस्टन्सी बनवायची आहे तशा प्रकारे वाटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे चटणी एकदम मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे। एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून ही अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे। ते चटणीला आपण आणखीनच टेस्ट यावी त्यासाठी फोडणी देऊयात। तर एक तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान अशी तडतडली, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी ॲड करूयात आणि जिरी पण छान अशा प्रकारे फुलू द्यायची। त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। हा तडका आपण या चटणीवरती ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। तर अशा प्रकारे आंबोळीसोबत खाण्यासाठीची ओल्या नारळाची सुकी चटणी बनवून तयार आहे। बघा, तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा प्रकारे ही चटणी बनवून तयार झालेली आहे। हे संपूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे ओल्या नारळाची चटणी बनवून तयार आहे। ही चटणी इडली, डोसा याच्यासोबत खायला पण खूपच छान लागते आणि आंबोळीसोबत पण खूपच छान लागते। तर इथे आपलं बॅटर पण संपूर्णपणे भिजलेलं आहे। ते काय मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये पाणी न टाकता हे छान अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात टाकायचं नाही। एक्स्ट्राचं पाणी टाकलं तर आपल्या आंबोळीचं पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते। तर हे पीठ प्रथम 1 मिनिटभर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये खायचा सोडा ॲड करूयात। इथे अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी ॲड करूयात, म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी मदतच होते आणि ते पटपट अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आंबोळीचं पीठ बनवून तयार आहे। आंबोळी बनवायला सुरुवात करूया। तर पॅनला तेल लावून घ्यायचं आहे। त्याच्यावरती 2 पळी मिश्रण अशा प्रकारे ओतून घ्यायचं आहे आणि पळीच्या साहाय्यानेच हे अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचं आहे। आंबोळी ही थोडीशी जाडसरच असते, त्याच्यामुळे हे मिश्रण जास्त पातळ फिरवायचं नाही। त्यानंतर झाकण ठेवून फक्त अर्धा मिनिटच आपण हे मिश्रण ठेवणार आहोत।
त्यानंतर कढईने तेल सोडायचं आणि त्याच्या कडा प्रथम सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर उलटण्याच्या साहाय्याने त्याच्या साईड पलटी करत अशा प्रकारे एकदम खरपूस रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे दोन्ही साईडनी पण मी इथे संपूर्ण आंबोळी भाजून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता दिसायला तर ही रेसिपी खूपच छान आहे। पाकता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही रेसिपी आहे। अगदी मऊ लुसलुशीत अशा प्रकारे ही आंबोळी बनवून तयार आहेत। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा, कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन क्लिक करा। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।